जीव मुठीत धरावं, पण मला वाटत होतं की त्या पुरात मी जीव द्यावा आणि वाहून जावं. जगण्यासाठी काहीच नाही, पण शेजारी बाजारी म्हणले हाय दोन, कसं बी होईल जगतो त्या लेकरासाठी. मग दादा पण आले, ते पण म्हणले की आम्ही तुझी मदत करू, काय असेल ते काढू उकरून. म्हणले की पुन्हा सायबरला जर गेलीस, तुझ्या मोबाईलून झालंय म्हणल्यावर तूच अटक होशील. एक लेकरू मेलंय, नवरा मेलाय, मग हे बी लेकरू मेल्यावर तुला करायचंय काय जगून तरी. म्हणून ह्याला त्याला दाखवला मोबाईल, पण काही मदत झालीच नाही. काय करावं काय नाही काय समजाना मला आता. दादाने तेवढा सकाळी विश्वास दिला मला की बाई तुझी आम्ही मदत करूच समजा. पण मला वाटलं मला ते भगवान बाबा पांडुरंगच भेटलेत असं मला वाटलं. म्हणून थोडासा मला त्यांच्यावर सगळ्यात जास्त धीर आला, मला विश्वास आला. त्या विश्वासाला तडा जाऊ नये मला एवढंच वाटतं, आणि जाणारही नाही असंही वाटतं. कारण की विश्वासाने असं बोलत होते की आम्ही तुझं बघू, करू, तुला मदत करू. घर नाही, हे घरात दिसतंय असं, पण पत्रा पण माझा फुटलेला आहे की बाजार आणीन म्हणून. माझ्या पैसे आता 2 रुपये नाही, फक्त माझ्या खात्यावर 400 रुपये राहिले होते. ते 400 रुपयात मी माझे 2 लेकरं कसे जगवायचे, काय करू असं वाटतं मला. रडावानी मी फाशी घेऊन मरावा, दाटून नाही म्हणत आहो, ही माझी खरी सत्य परिस्थिती. माझं दुःख मी कुणाला सांगायचं, हे बहाणा नाही आणि हे मला कोणी शिकवलं नाही. मी माझ्या मनचं माझी खरी सत्य परिस्थिती आहे ते सांगते. मी दुःख सहन करू, काय झालेल्या अकाउंटवरचे पैसे गेलेत म्हणून मी त्याच्यासाठी जगू, काय ते माझं निर्णय लावा. सरकारला तुम्ही पण म्हणा, माझी एवढीच मागणी, मला दुसरं काही नको. माझे गेलेले पैसे मला परत मिळत आणि माझे लेकरं कसे जगवत ती माझी मदत करावं सरकारने, मला एवढंच वाटते. मुलं काय शिकतात? मुलगी 9वीला आहे, शाळेत आहे. मुलगा 11वीला आहे, शिकत. तुम्ही शेती करता? हो, रोजानी काम करून पैसे रुपया कमी होते. शेती तरी करून काय आहे, त्या शेतीत काय आहे आता, गेलं सगळं. कशावर जगायचं आणि कशावर काय करायचं, काही सुधराना गेलं आणि सुचाना गेला. म्हणजे 4 दार असे बंद झाले तर की मला असं बाहेर निघायला काही वाटत नाही. काहीतरी मार्ग असला तर सांगा, तर मी जगू शकन. नाही तर मी दिसते अशी, हे आज उगं मी माणसं आलेत म्हणून साडी बिडी व्यवस्थित घातली जरा, नाही तर माझा येडीसारखा 15 दिवस झाला अवतर यावं. तुम्हाला सांगायचंय काय, 1,34,000 रुपये गेलेत म्हणल्यावर त्या बाईला काय वाटत असन, ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला चिल्लर वाटत असन समजा. पण माझ्यासाठी माझी अख्खी जिंदगी होती ना, त्याच्यावर जगवायचं कसं मी माझ्या लेकरं. लोकांच्या रानात काम करून जगवीत होते समजा, पण त्यांच्याच रानात पाणी, तर मी रानात काय जाणार आहे काम करायला, तरी कुठून काय होणार आहे.